यंदा बघा हे आमचे कोकणातले भोकाचे वडे आहेत, एकदम मस्त फुगलेले टम टम फुगले टम. आणि हे आहे बकऱ्याचं मटण आहे बघा, एकदम भारी जबरदस्त आहे. आणि ही आहे वजरी वजरी मसाला बनव एकदम भारी. आजचा स्पेशल आणि झणझणीत असा बेत आहे. आणि हा शेवटचा एक वडा आहे, तर त्याला भूक नाही पडले. त्याला भोकाचे वडे म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये भोकाचे वडे. वडे खायचे म्हटले तर भोक पाहिजे, तर भोकाशिवाय वडे चांगले वडे नाही खायला. भोकाचे वडे म्हटलं की जबरदस्त कोकणामध्ये. भावकर इकडे सरकारी नागरिक माणसं आहे. वड्यांचा वास येतोय, वजरीचा वास येतोय, मटणाचा वास येतोय. आणि त्यांची गटारी म्हणजे काय, कसली पालक भाजी आणली काय, कसली भाजी, वालाचा बिरडा म्हणजे वालाची भाजी म्हणजे पावट्याची भाजी. ती कोण खाणार आहे? एकदम मोठी आहे वजरी, आणि तिला साफ करायची आहे बघा. आणि दुसरं दाखवतो तुम्हाला, हे आहे बकऱ्याचं मटण आहे. हे बघा, बकऱ्याचं मटण आणि वजरी जबरदस्त आज बेत होणार आहे. आजचा व्हिडिओ भन्नाट होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. अजून मला वाडी ठेवायची. वाडी म्हणजे जसं आपलं अमावास्या असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा असा कुठला सण आला ना, तर त्या दिवशी वाडी ठेवायची. वाडी ठेवणं म्हणजे काय, आपले पूर्वज आहेत, आपल्या आई वडील, तर त्यांना वाडी ठेवायची म्हणजे त्या दिवशी त्यांची आठवण करायची. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 12 ऑगस्ट, म्हणजेच आज आहे दीप अमावस्या. आणि उद्यापासून श्रावण चालू होणार आहे. तर दीप अमावस्येच्या दिवशी दीप वगैरे घराच्या समोर आजूबाजूला म्हणजे एक प्रकारे सगळीकडे दीप लावले जातात. पण यालाच लोक गटारी बोलतात. आणि श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदर नॉनव्हेज वगैरे खातात. तर आपण पण त्यातलाच एक भाग आहे. फक्त मी दीप अमावस्या म्हणतो, गटारी म्हणत नाही. कारण आपल्या संस्कृतीमध्ये गटारी हा शब्द नाही आहे. आत्ता मी चाललो आहे मार्केटमध्ये. इकडे गाडी चालू करून ठेवलं आहे, स्कूटर. कुणाल कॉलेजमध्ये असतो, त्याच्यामुळे स्कूटर पण आणि बाईक पण कोण चालवत नाही जास्त. मला जेव्हा कुठं बाहेर जायचं असेल तेव्हा मी बाईक वगैरे घेऊन जातो, किंवा मार्केटला जायचं असेल तर काय खरेदी करायला तर गाडी घेऊन जातो मोठी. तरी बाईक अशीच पडून असते. तर गाड्या चालू राहिल्या पाहिजेत, नाहीतर खराब होतात. तिला थोडा वेळ 10-1 मिनटं चालू ठेवणार आणि नंतर घेऊन जाणार. तर मार्केटला जाणार आहे आणि वजरी घेऊन येणार आहे आणि मटण आणणार आहे बकऱ्याचं. तर आजचा व्हिडिओ जबरदस्त होणार आहे नॉनव्हेजचा, शेवटपर्यंत बघा. तर चला जाऊया मार्केटमध्ये, कारण पावसाची रिपरिप अजून चालूच आहे. रात्री पण जोरदार लागला आणि काल दिवसभर 11 वाजल्यापासून ते दिवस बुडवला त्याने. तर आता निघालो, आता पण लागून गेला थोडा. रेनकोट घेतो बरोबर, कारण आला तर भिजवायला नको. सकाळी आंघोळच करायचे येऊन परत पावसामध्ये भिजणं आणि आंघोळ करणं फरक आहे. तर जाऊया मार्केटमध्ये, चला. निघताना पाऊस आला, त्याच्यामुळे काय केलं की रेनकोट घेतला, जॅकेट फक्त घालून घेतलं, बाकी पॅन्ट वगैरे आतमध्ये आहे. तर रेनकोट घेतला आणि गरम व्हायला लागलं. पाऊस गेला. गर्दी आहे मटणाची वरती, ते बघू शकतो, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, अजून कमी गर्दी आहे. पण माझा मित्र येतोय, मित्राने सांगितलं आहे की वजरी आणि मटण घेऊन ठेव. तर त्याने वजरी घेतली, घेतो आणि मटण बघूया. रांगेत उभं राहावं लागेल, मी दुसरीकडे येतो मटण घ्यायला. तर चला, कारण सकाळी एकदा मटण घेतलं ना की आपल्याला मग परत घरी इकडे यायला नको. 5 मिनटं झाली तरी अजून मी ज्याला सांगितलं तो आला नाही. काय माहिती येतो की नाही की फसवतो ते. तर अजून 10 मिनटं वाट बघतो आणि कॉल करतो, नाही तर मी रांगेमध्ये उभं राहतो आणि मटण घेतो. मंडळी, आता झालं आहे मार्केटमधून आणि पाऊस बघा जबरदस्त आहे. फक्त 10 ते 15 मिनटं पाऊस थांबला, नाहीतर जबरदस्त पाऊस होता. मी गेलो इथून 8:30 वाजता आणि आत्ता वाजले 10:30. म्हणजे बघा इतका वेळ मला लागला. आणि मला वजरी लगेच मिळाली आणि मटणसाठी मला टाईम लागला. तर वजरी आणि मटण आणलं आहे आजच्यासाठी. आजचा बेत भारी असणार आहे अमावस्येचा. चला तुम्हाला दाखवतो. आज आहे दीप अमावस्या आणि इथं अंकिताने काय काय करून ठेवले, तयारी करून ठेवली. अद्रक लसणीची पेस्ट आणि कांदा बिंदा सर्व करायसाठी
नाही बाकी काय नाही. तर ते हे साबुदाणे बनवले, हे कोण खाणार आहे हे बघा, हे कोण खाणार नाही ते तिच्यासाठीच. आणि हे काय, हा भात करून ठेवा थोडंसं. साबुदाणे कोण खाणार आहे इथे बघूया, तुम्हाला दाखवतो. इथे दाखवतो तुम्हाला काय आणलं बघा. वजरी आणले, एकदम मोठी आहे वजरी, आणि तिला साफ करायची आहे बघा. आणि दुसरं दाखवतो तुम्हाला, हे बकऱ्याचं मटण आहे. हे बघा, बकऱ्याचं मटण आणि वजरी जबरदस्त आज बेत होणार आहे. आजचा व्हिडिओ भन्नाट होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता हे सर्व साफ करायचं आहे, वजरी धुवून वगैरे. आणि मटण तर धुवायचंच आहे, फक्त वजरी साफ करून क्लीन करून घेतो. चला थोडा वेळ, आता पावसातून मी भिजून आलो आहे. आणि चहा करते काय? हां, तर चहा घेऊया. चहा घेतल्याच्या नंतर वजरी साफ करतो आणि नंतर पुढचं काम बनवायचं. चालेल की नाही दीपू? अमोशा, गटारी अमोशा. हा, डाळ भात भाजी बोलत ना तुम्ही? काय डाळ भात भाजी? गावकर शाकाहारी आहेत, त्याच्यामुळे ते डाळ भात भाजी खातात. आपण नॉनव्हेज सारखं नाही खात. त्याचा कायमचा श्रावण म्हटलं तरी काय हरकत नाही. चल पहिल्यांदा चहा पिऊन घेऊया, नंतर वजरी साफ करूया. वजरी इथे सर्व व्यवस्थित साफ करून घेतले बघा, एकदम चकाचक. आता ही मी शिजवायला ठेवणार आहे कुकरमध्ये. कारण मी कधी कधी काय करतो की बारीक करतो नंतर कुकरमध्ये शिजवतो हळद मीठ लावून. तर आता मी काय करतो, मोठे मोठे तुकडे करतो आणि शिजायला लावणार. आणि त्याच्यानंतर काढून परत धुवून नंतर त्याचे तुकडे करणार आहेत. कुकरमध्ये टाक. आणि जास्त नाही पाणी ठेवायचं, थोडंच पाणी ठेवायचं. सर्व टाकायचे. तर हळद मीठ वगैरे टाकून घे. आणि हां बस तेवढं पाणी पुरेसं आहे. ढवळून टाक, म्हणजे हळद सगळीकडे लागेल. मंडळी इकडे कुकर लावला आहे वजरीचा. त्याचे 4 शिट्या करून घ्यायच्या. 4 शिट्या केल्या ना एकदम मस्त वजरी चांगली स्मूथ शिजणार आहे. आणि इकडे अंकिताने बघा तेल टाकलंय टोपामध्ये, आणि याच्यात बनवणार आहे ती मटण. मटणाची फोडणी करायला अंकिताने तयारी केली बघा. हे खडे मसाले आहेत, अद्रक लसूण पेस्ट, लसूण आहे, कांदा आहे, टमाटर आहे, कढीपत्ता आहे. हा घरचा वाटलेला कांदा खोबऱ्याचा मसाला आहे, काश्मीरी पावडर, हा मटण मसाला, हळद आणि मीठ. आणि आता फोडणी होते मटणाची. चला तर कांदा टाक. कांदा लसूण कढीपत्ता टाकून घे. कांदा लसूण आणि कढीपत्ता टाकते. चांगलं फिरवून घ्यायचं आहे. फिरवून चांगलं झालं, जरा कांदा लालसर झाला की त्याच्यानंतर त्याच्यात टोमॅटो टाकायचा, अगोदर नाही टाकायचं आहे. कांदा थोडासा लालसर झाला आहे, आता टोमॅटो टाकलं पाहिजे त्याने. थोडं फिरवून घेते. काढायचे बघा. हां, काश्मीरी मिरची पावडर टाकली बघा. काश्मीरी मिरची पावडर झाली. आता मटन मसाला ना, मटन मसाला. हे काय तिखट मसाला आहे ना, तिखट जास्त नाही ना, जास्त तिखट होण्याचं. गरम मसाला, हळद. कारण सर्व मसाले ना आता एकजीव करून घ्यायचे. गॅस कमीच ठेवायचे आहे, तर मसाला करपत नाही. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची लागेल, तर ती टाकून घेऊया. आता बघा तेल सुटायला लागलंय आणि आणखी टाकता येतं मटण. मस्त अर्धा किलो मटण आहे. अर्धा किलोपेक्षा जास्त आहे, म्हणजे 500चं मागितलं. 450चं अर्धा किलो होतं, पण म्हटलं 500चं करून द्या. तर 500 रुपयाचं मटण आहे. मटण टाकून झाल्यावर चांगलं हे फिरवून घ्यायचं व्यवस्थित. बघा 4 ते 5 मिनिटं झाले आणि आता फिरवून घ्यायचे चांगल्याने. आता याच्यात टाकायचं आपल्याला पाणी.
पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात आपल्याला टाकायचा आहे कांदा खोबऱ्याचा मसाला. कांदा खोबऱ्याचा मसाला टाकायचा मस्त आणि त्याला चांगलं फिरून घ्यायचं आहे. कांदा खोबऱ्याचा मसाला आहे ना, घरच्या घरी गोडा मसाला बोलतो, काही लोक काळा मसाला बोलतो त्याला. मस्त सर्व आता टाकलं आणि बघा मस्त आता तरी येणार राहिलं. पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं. मग पाणी बघू एवढं पुरेसं आहे का. गरजेपुरतं मीठ टाकूया, कारण आपल्याला कमी वाटलं तर नंतर परत टाकू. तर आता झाकण ठेवू दे आणि आता थोडी गॅस कमीच ठेव, कारण काय माहिती ते मटण शिजलं पाहिजे. आपण टोपामध्ये शिजवतोय. एक शिटी होते. आता काय करायचं, याला गॅस कमी करायचा आहे. काय होईल, गॅस कमी याच्यावरती शिजत राहील आतमध्ये आणि हे मटण शिजणार आहे. याचा गॅस थोडं जरा मोठं ठेवायचं, म्हणजे टोपाच्या बाहेर गेले नाही पाहिजे. थोडा आहे म्हणून या टोपामध्ये बनवलं, आणि डायरेक्ट आम्ही कुकरमध्ये बनवतो. तर आजचा व्हिडिओ जबरदस्त होणार आहे, शेवटपर्यंत बघा. दीप अमावस्या स्पेशल म्हणजेच गटारी स्पेशल आजचा व्हिडिओ असणार आहे. मटणाचा सुगंध बघा एकदम भारी येतोय. बघूया शिजलं की नाही ते. मीठ बरोबर आहे ना? हा ठीक आहे, बरोबर आहे मीठ. असे 1-2 वेळा 2-3 वेळा धुवायचे. आणि शेवटचे स्वच्छ धुवून घ्यायची, नितळून घ्यायची आणि फ्राय करायचे. स्वच्छ अशी धुवून घेतोय बघा, एकदम क्लीन केले. आता याला आपण फोडणी देऊया. अंकिता बनवते वडे आणि मी आता बनवणार आहे वजरी. इकडे बघा अंकिताने वडे करायला घेतले सर्व. असे गोळे करून घेतले आणि इकडे केळीचं पान टोपल्यामध्ये ठेवलं, त्याच्यामध्ये वडे ठेवायला. आणि इकडे बघा हे गोळे असे केलेत मस्त. जास्त नाही, दोघांपुरतेच केले. इकडे कढईमध्ये तेल तापतंय बघा. सुरुवात करतेस? हा, मग तू ही वडे बनव. मी काय करतो की इकडे मी वजरी बनवून घेतो. इकडे बघा ही वजरी घेतली मी इकडे, आणि कांदा, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर वगैरे सर्व घेतले. खडे मसाले पण इथे आहेत. कांदा खोबऱ्याचा मसाला, अद्रक लसणाची पेस्ट, मीठ, गरम मसाला आणि हे काश्मीरी मिरची सर्व हे तसं घेतलेलं आहे. इथे कढई घेतली बघा, ही मस्त ॲल्युमिनियमची कढई आहे. आणि अंकिताने इकडे वडे करायला घेतले आहेत आणि मी आता बनवतोय वजरी. कारण दोघांनी केले तर लवकर 1 वाजता जेवण होईल, नंतर आपल्याला 1:30 ते 2 वाजतील. जरा येऊ दिसे एक एकच टाक. हा, एक टाकलंच का बरं, 2 टाकले ना ते राहून. थोडी मदत करतो होते इथे वडे करायला. नंतर बनवतो मी वजरी बनवले. वडे चांगले फुगायला पाहिजे बघा, वडे चांगले फुगतायत. असं बघ काय काय म्हणतात, वडे फुगले तर मरण जवळ असतं ना. ज्याच्या हातून वडे फुगतात ना तर त्याचं मरण जवळ असतं असं म्हणतात. खरोखर पण मरत नाही. अजून मला वाडी ठेवायची. वाडी म्हणजे जिथं आपलं अमावास्या असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा असा कुठला सण आला ना, तर त्या दिवशी वाडी ठेवायची. वाडी ठेवणं म्हणजे काय, आपले पूर्वज आहेत, आपल्या आई वडील, तर त्यांना वाडी ठेवायची. म्हणजे त्या दिवशी त्यांची आठवण करायची जेवताना. म्हणजे त्यांना वाडी ठेवायची. बाहेर थोडं पाण्यावरती ठेवायचं, नंतरच जेवायचं. तर मी सकाळपासून काही नाही खाल्लं, फक्त चहा केलंय, बाकी काही नाही खाल्लेलं आहे. आता वाडी ठेवेल, त्याच्यानंतरच मी जेवणार आहे. तेल गरम केलं आता मी आणि ह्याच्यामध्ये टाकतो मी खडे मसाले.
खडे मसाले थोडेसे टाकायचे, गरम झाले ते. त्याच्यानंतर कढीपत्ता, लसूण आणि टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचा. कांदा नाही टाकायचा आहे, कांदा खोबऱ्याचा मसाला आपल्याकडे आहे, तरी पण फोडणीला मी टाकतो, पण आता नाही टाकलं आहे. बरोबर ना? विसरले, कांदा कापायला विसरले आणि मी फोडणी टाकायला घेतलं इकडे, त्याच्यामुळे कांदा केला असेल. आपल्याकडे अद्रक कशाची पेस्ट आहे त्याला बोलू, पण ती टाकूया. थोडेसे कच्च्या पाण्यात त्याला भाजून घेऊया. आता आपल्याला टाकायचे सुके मसाले, हळद, हे काश्मीरी मिर्च पावडर, गरम मसाला. गॅस कमी करतो, जाऊया. काश्मीरी मिर्च पावडर जरा जास्त टाकायची, कारण त्याने मस्त तरी येते जबरदस्त. आणि चिकन आहे ना, चिकन मटन नॉनव्हेज आहे ना, तरी आली पाहिजे, एकदम भारी होतात बघा. कसं तेल सुटतंय बघा. याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकतो सुरुवातीला, त्याचे अजून फ्लेवर येईल त्याला मस्त होईल. नंतर आपण वरून टाकतोय, पण अशी फोडणीमध्ये टाकली ना भारी होते बघा. तेल सुटलं बघा खाली. त्याच्यामध्ये आपण वजरी टाकायचे, वजरी टाकून घेऊ मस्त एकदम. स्वच्छ धुवून शिजवून कट करून घेतलेले आहे. आणि आता फोडणी, थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये, जास्त नाही, कारण वजरी चांगली शिजलेली आहे. मला कांदा खोबऱ्याचा मसाला टाकायचा मला. कांदा खोबऱ्याचा मसाला टाकतो मस्तपैकी. तर बनवून झाले. आता याला गॅस कमी करून थोडं शिजवूया आपण, म्हणजे मसाले लागतील. वजरी मी फ्राय केले आहे, बाजूला वजरी शिजते. बारीक गॅस करून तिला मी मंद आचेवरती शिजवतो, कारण वजरी शिजलेली आहे चांगली, त्याच्यामुळे मी तिला जास्त शिजवणार नाही. तर इथं आणखी त्याला वडे तळायला मदत करते. थोडेसेच राहिले बघा तिकडे. तुम्ही पण असे जेवण बनवलं नक्की शिका. कोणाकोणाला जेवण बनवायला, आपल्या पिढीतल्या बहुतेक लोकांना जेवण बनवता येतं, कारण त्यांनी स्वतः जेवण बनवून मुंबईला खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे सर्व. आणि आता जी नवीन पिढी आहे एकाला पण येत नसेल जेवण बनवलं. फक्त पाणी गरम करायला, अंडी उकडणे, चहा वगैरे आम्ही तर अजून कोणालाही जेवण येत नाही. तर आम्ही सर्व जेवण बनवतो टोटल. भाकरीपासून बनवतो ना, भाकऱ्या, चपात्या सर्व. होय बघा, आजचे भारी फुगले. हा बघा, गॅस बंद करून टाकतो, कारण जे गरम तेल असते ना त्याच्यामध्ये वडे होऊन जातात. हा बघा, हा फुगला आहे आता भारी गरम. आणि हा शेवटचा एक वडा आहे, तर त्याला भूक नाही पडले. त्याला भोकाचे वडे बनले आमच्याकडे कोकणामध्ये, भोकाचे वडे. आणि हे इकडे हॉटेलमध्ये बनवतात, तर हे बनवतात पुऱ्यासारखे, म्हणजे अशी गोड. ही पुरीच एक प्रकारची. आणि वडे खायचे म्हटले तर भोक पाहिजे, तर भोकाशिवाय वडे चांगले वडे नाही खायला. भोकाचे वडे म्हटलं की जबरदस्त कोकणामध्ये. भावकं इकडे सरकारी खाणारी माणसं, वड्यांचा वास येतोय, वजरीचा वास येतोय, मटणाचा वास येतोय. आणि त्यांची गटारी म्हणजे काय, कसली पालक भाजी आणली काय, कसली भाजी, वालाचा बिरडा. वालाचा बिरडा म्हणजे वालाची भाजी, म्हणजे पावट्याची भाजी. ती कोण खाणार आहे? पावट्याची भाजी मंडळी कोण खाणार आहे का? अमावस्या आहे, म्हणजे दीप अमावस्या आणि गटारी. तर इकडे बघा, इथे वजरी शेती वासाला भावकर बघा भारी लागते काय, वास चांगला नाही काय. ते गेले, पडूनच गेले. इकडे होणार आहे. आणि तेल झाकून ठेव. वजरी शिजते बघा जबरदस्त. एकदम जास्त गिरवी नाही ठेवायची, वजरी शिजलेली आहे आणि गिरवी बघा भारी झालेली आहे. खाऊन बघते काय मीठ वगैरे? हा, तिला डॉगीला जेवायला घालायचं आहे.
सुगंध भारी होतोय. आणि फक्त आपल्याला मीठ चेक करायचे म्हणजे खाताना प्रॉब्लेम नको. गॅसवर कमी करतो ती येईपर्यंत. आणि याच्यामध्ये टाकतो कोथिंबीर बरोबर. अजून आधी मटणावरती टाकायचे. पाऊस मध्ये चालूच आहे आणि बघा मी वाडी ठेवतोय आणि वाडी ठेवल्याच्या नंतरच जेवणार आहे. बघा वाडी ठेवायला चाललो आहे आणि जेवढे पदार्थ आम्ही बनवले आहेत आज नॉनव्हेजचे आणि डाळ वगैरे नाही बनवले. 2 नॉनव्हेज आहेत, वडे आहेत आणि भात आहे. वाडीवरती ठेवायला लागतं आणि चाललो आहे मी आता वाडी ठेवायला आणि याच्यानंतर आम्ही जेवण घेणार. म्हणजे वाडी ठेवली येतात. जेवण सर्व आमचं झालेलं आहे. वाडी पण ठेवली आहे आणि तुम्हाला दाखवतो काय काय बनवलं ते मी आता समोर दाखवतोय आणि नंतर जेवायला घेऊ. म्हणजे काय एकंदरीत झणझणीत दीपो अमावस्या आणि झणझणीत गटारी. यंदा बघा हे आमचे कोकणातले भोकाचे वडे आहेत. एकदम मस्त फुगलेले टम टम फुगले टम. आणि हे आहे बकऱ्याचं मटण आहे बघा, एकदम भारी जबरदस्त आहे. आणि ही आहे वजरी मसाला बनव एकदम भारी. आणि इथे लिंबू वगैरे कापून घेतलेले आहे. तर हे बघा वडे, वजरी आणि बकऱ्याचं मटण आजचा स्पेशल आणि झणझणीत असा बेत आहे. स्पेशल बेत आहे. मटण, वजरी आणि वडे आणि कांदा लिंबू आजचा झणझणीत असा बेत आहे. तर बकऱ्याचं मटण बघूया कसं लागतंय. आलेस तू खाऊन मला सांग. एकदम मस्त शिजलं मस्त, एकदम जबरदस्त झालं बकऱ्याचं मटण. हे वजरी आणि वडे. वजरी अगोदरच शिजली होती कुकरमध्ये मस्त, एकदम भारी झाले. एक नंबर. दीपो अमावस्याने गटारीचे एकदम स्पेशल असा आजचा बेत आहे. तर म्हणजे हा व्हिडिओ आता इथे मी थांबवतोय. जेवून घेतोय. थांबवतो म्हणजे जेवून घेतोय. भूक लागली भरपूर. सकाळपासून काय खाल्लं नाही, उपाशी होतो कारण वाडी ठेवायची होती. तर हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.